आपल्या रोखठोक भाषणांसाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांनी मोहोळमधल्या भाषणामध्ये आज तुफान अशी फटकेबाजी केली आहे। दुधावरचे अनुदान मिळत नसल्याबद्दल काही शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे तक्रार केली। या तक्रारीची अजित पवारांनी स्टेजवरच दखल घेतली। अनुदानाचे पैसे न देणाऱ्यांना आपण बघून घेऊ असं सांगताना अजित पवार यांनी सोनाईचं नाव घेतलं। सोनाई डेअरी ही इंदापूरच्या प्रवीण माने यांची आहे। प्रवीण माने यांनी काहीच दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे अजित पवारांचा सोनाई डेअरीच्या मानेंवरती राग आहे का, अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे। महिने पाठीमागे घेऊन जातो। सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात तुम्ही फिरताना दिसला। अचानक देवेंद्र फडणवीस इंदापूरला आले आणि तुम्ही त्यांच्या स्वागताला गेला। लोकसभेला त्यांचं काम केलं आणि आता परत एकदा तुम्ही शरद पवारांकडे आलेला आहे। नेमकं काय झालं होतं, काय कारण होतं? नाही, ही सगळ्या लोकांना या ठिकाणी, तुम्हालाही देखील या ठिकाणी या गोष्टीची या ठिकाणी माहिती आहे। आता काय म्हणजे भूतकाळात जगण्यापेक्षा आपण सगळी, मला वाटतं, वर्तमान काळात जगूया। मला आता चिठ्ठी आली, जानेवारीपासून दुधाचे 5 रुपये अनुदान मिळालं नाही, त्या संदर्भामध्ये मला त्याची माहिती द्या। मधल्या काळामध्ये तिथं अधिकारी होते, त्यांची बदली झाली, दुसरे अधिकारी आलेले आहेत। आम्ही कुणाचं जे जाहीर केलंय ते कुणाचं ठेवणार नाही। होय होय, सोनाईच्याकडेच बघतो ना कसं त्यांनी दिलं नाही, काय म्हणजे पैसे का दिले नाही बघतो, नाहीतर म्हणाला दादा तर दमच द्यायला लागला। दम नाही बुवा, नमस्कार, बटन दाबताना इथं बटन दाबा अशी विनंती करायची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।